Look at this. But look at this sunset here. Crazy. तर मित्रांनो कसे आहात सर्व आफ्टर लॉंग टाईम येई ॲक्च्युली भरपूर महिन्यानंतर किंबहुना ऑलमोस्ट 1 इयर नंतर मी ब्लॉग शूट करत आहे यूट्यूबसाठी आणि मीट माय वाईफ श्वेता. वी आर न्यूली मॅरिड आणि या ब्लॉगमध्ये येणाऱ्या सगळ्या ब्लॉगमध्ये श्वेता माझ्यासोबत असेल. आणि आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल आहे बिकॉज वी आर स्टार्टिंग अगेन आणि खूप सारे ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुला काय बोलायचं? नक्की सबस्क्राईब करा. ओके सो गाईज मी आलेलो कोलाडला. मम्मी पप्पांची काल ॲनिव्हर्सरी होती आणि आम्ही चाललो आज मुरुडला. मुरुड इज ऑलवेज क्लोज टू माय हार्ट आणि खूप फेवरेट राहिलेलं आहे मला लहानपणापासून. कितीही वेळा गेले तरी बोर होत नाही. आज मुरुडला जाणार आहोत. मस्तपैकी ब्लॉग शूट करतो. नक्की बघा एंडपर्यंत. चलो. तुला टायटॅनिक मूवीची स्टोरी माहिती आहे का? सो आम्ही सगळे ना टायटॅनिक मूवी बघायला गेलो रोयाला. आईला टायटॅनिक बोट कधी बुडली माहितीच नाही. 3 तासापैकी आई 2 तास झोपलेली मूवी मध्ये. बोट कुठे गेली? मित्रांनो आम्ही पोचलेलो मुरुडला आणि हा फर्स्ट स्टॉप आहे. ह्या आहेत खोकरी टूम्स. सो त्यांचा जो पहिले नवाब राजा होता त्याची हे बघा इथे लिहिलं आहे खोकरी गुंबट. लास्ट टाईम मी आलेलो फेब्रुवारीमध्ये त्यावेळेला मी ड्रोन शॉट घेतलेला मस्त आणि त्या इंस्टाग्राम रीलला खूप व्ह्यूज आले होते इकडे. त्यावेळेला ॲक्सेस नव्हता बट आता हे ओपन आहे. सो लेट्स एक्सप्लोर. ही वाली मोठी टोम्स आहे आणि हे बघा हे असं ना त्यावेळेला असं एक खंदकसारखं खोदलेलं आहे. आय डोंट नो एक्झॅक्टली हे खंदक आहे की नाही बट असं आय थिंक त्यावेळेला इकडे असं पाणी सोडलेलं असणार. सो ॲज पर द रेकॉर्ड्स ही वाली टोम्स आहे ना अप्रॉक्सिमेटली 2000 वर्ष जुनी आहे. लुक ॲट दिस गाईज. हो हा डोअर ओपन आहे आता. वी कॅन गो इनसाइड. अलाउड नाही. सो आत्ताच इन्फॉर्मेशन थोडी कळलेली आहे. सो ही जी समाधी आहे सिद्धी जोहरची आहे. त्याची वाईफ सिद्धी जुबेदा आणि त्याचा मुलगा त्यांची समाधी ह्या पर्टिक्युलर टॉम्समध्ये जी मोठी टूम्ब आहे आणि त्याच्या पलीकडचे जे आहेत ते त्यांच्या 2 भावांची समाधी आहे तिकडे. सो मित्रांनो आता इकडे टूमला मी इकडे आलेलो आहे आणि आपला एक सोवेनियन मित्र भेटलेला आहे. त्याचं नाव आहे बोयान. सो आपण त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन जाणण्याचा प्रयत्न करूया. सो हाय बोयान, हाऊ आर यू? So he's roaming by his bicycle, if you can see that, and he actually coming from Mumbai. So his plan is like a no plan. He's roaming around the Maharashtrian coastal line. Coastal line you are visiting right now? Okay, my plan is Kanyakumari. Kanyakumari. Yeah, So and then returning back on the eastern coast. via bicycle? Yes. Oh my God. So he's traveling around 150 kilometers using bicycle. That's insane. So आपण असं कधीच नाही करू शकत. बट सिरियसली याच्यासाठी खूप गट्स पाहिजे. सो ही इज अ सॉलिड गट्सी गाय. ही इज फ्रॉम स्लोवेनिया. सो ऑल द बेस्ट भोयान फॉर युअर ट्रिप. Same for you. And we wish you all the best And and I luck. wish you use your drone more often. सो हा आहे समोर बघा जंजिरा किल्ला. तर आम्ही दत्त मंदिराला इकडे आलेलो होतो वरती. थोडं हिलवरती आहे. खूप छान प्लेस आहे बट अनफॉर्च्युनेटली आज बंद आहे. सो आतमध्ये जाता नाही येणार. काय तिकडनं असं दाखवू शकतो ना. सुंदर मंदिर आहे.
थोडं त्या साईडला जाऊया मागे. तर ही बघा छोटी सुंदर अशी शंकराची पिंडी आहे. हर हर महादेव हे मंदिर. आणि या साईडला इथे बसायला बघा छानपैकी केलेलं आहे आणि इकडनं असा व्ह्यू दिसतो. आता हे थोडेसे झाडं वगैरे वाढलेली आहेत, बट असा ओव्हरऑल सगळा परिसर असा संध्याकाळी सनसेटच्या टायमाला खूप भारी दिसतो. तिकडे बघा जंजिरा किल्ला आहे इकडे, आणि हा आहे कासा किल्ला समोरच. चालायचं? भूक लागली का? भूक लागली? चलो. तर आम्ही कोकरी टूम्स पाहिल्या आणि दत्त मंदिराला वरती गेलो होतो. अनफॉर्च्युनेटली बंद होतं, बट दर्शन मिळालेलं आहे छानपैकी. आत्ता सगळ्यांना लागलेली आहे भूक मस्तपैकी, आणि आम्ही आता मुरुड बीचला चाललो आहे. तिथे तुम्ही मुरुडला गेला ना बीचला, आणि जर तुम्हाला फिश ट्राय करायची असेल तर पाटील खानावळ खूप फेमस प्लेस आहे, खूप वर्षापासूनचं, खूप जुनं आहे. आणि दुसरं आहे नंदाई खानावळ, आणि आम्ही दरवेळेला प्रिफर करतो नंदाई खानावळ. खूपच फ्रेश आणि अप्रतिम जेवण असतं तिकडे, सो रिकमेंडेड नंदाई खानावळ आहे. हे बघ मुरुड मरीना, हे स्टेसाठी चांगला ऑप्शन आहे. तर ही आहे मुरुड बीच आहे समोर, आणि हे आहे मार्केट एरिया, आणि ही समोर आहे नंदाई खानावळ. सो इकडे आपण लंच करणार आहोत. लेट्स गो इन साईड. तसं छोटंसंच आहे, बट टेस्टच्या बाबतीत खूपच जबरदस्त. चिकन थाळी 200, सुरमई थाळी 400, कोळंबी 350, पापलेट 350, 400, डिपेंड ऑन सीझन. सो आम्ही ऑर्डर केले आहे 2 सुरमई थाळी आणि 1 चिकन थाळी. सो बघा किती मस्त वाटते, फ्रेश एकदम. 2-2 पीस दिलेले. रिव्ह्यू सांग श्वेता लवकर. चिकन तर एक नंबर. सुरमईचा रिव्ह्यू सांग. फ्रेश आहे. अप्रतिम. आई तुम्हाला कसं वाटलं? पप्पा कधी आलं तरी टेस्ट एकदम सेम मिळतं, त्याच्यामुळे दरवेळेला आम्ही इकडेच येतो. मस्त सुरमई कोळंबीवरती ताव मारल्यानंतर एकदम जबरदस्त सुस्ती आली. थोडंसं रेस्ट घेतला आम्ही, आणि आत्ता वाजलेले आहेत 5:15, आणि मुरुडचा बीच एकदम सज्ज आहे सनसेट एन्जॉय करण्यासाठी. भरती आहे त्यामुळे आता थोडं पाणी मागं गेलं आहे. मागाशी आलो त्यावेळेला पाणी इथपर्यंत होतं, तुम्ही बघू शकता. माती ओली आहे अजून, आणि हा अथांग असा पसरलेला मुरुड बीच आहे बघा. खूप अराऊंड 2 किलोमीटरपर्यंत होऊ शकतो, 1-1.5 किलोमीटरपर्यंत स्ट्रेच आहे हा. आणि या साईडला पण हां, आणि हा इकडे आहे पॅलेस. जर तुम्हाला आठवत असेल तर मी फेब्रुवारीमध्ये मस्त ड्रोन रील बनवली होती त्या पॅलेसवरती. मिलियनपर्यंत व्ह्यूज आले होते. खूप सुंदर आहे तो व्हिडिओ. जर पाहिला नसेल तर नक्की माझ्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा. तुम्हाला टांग्यावर बसायचं का? हां, हाफ रेटची किती? 250 रुपये पर हेड ना. मस्त वाटते. चल मेरे घोडे टुक टुक टुक. कसं वाटलं बाबा? हां, मस्त एक्सपिरियन्स होता. आय थिंक किती 350 रुपीज फुल राईड चौघांसाठी, नॉट बॅड. आणि तुम्ही हा जर मुरुड बीच पाहिला ना, खूप स्वच्छ आहे ॲज कम्पेअर टू अदर बीच. सो इकडे आल्यानंतर खूप छान वाटतं ॲक्च्युली, खूप चांगली वाईब आहे इकडे. सो सन इज अबाउट टू सेट, लवकर सनसेट होणार आहे, आणि सनसेटचा मी ॲक्च्युली वेट करतो.
आता आपण थोडेसे ड्रोन शॉट्स घेऊया. ड्रोन शॉट पण खूप सुंदर आहेत. मस्त वाटतंय ना? वाव, लुक ॲट दिस. बट लुक ॲट दिस सनसेट यार, क्रेझी. सो श्वेता, आर यू एन्जॉईंग? येस डेफिनेटली. खरं सांगू तर गोव्यापेक्षा जास्त भारी सनसेट हा आहे. एनी टाइम. Anytime. म्हणजे गोव्याचा एक वेगळी वाईब आहे. बट यावेळेस आपल्याला नाही मिळाला चांगला सनसेट. सो मित्रांनो, सनसेट झालेला आहे आणि हा दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. खूप खूप मजा केलेली आहे फॅमिलीसोबत. आणि श्वेताचा हा पहिला ब्लॉग होता माझ्यासोबत यूट्यूबवरती. सो इट वॉज रिअली स्पेशल फॉर मी. आणि खूप सारे ब्लॉग तुमच्यासाठी आम्ही नक्कीच घेऊन येणार आहोत. जर मुरुड बीचबद्दल बोलायचं झालं, जर स्टेबद्दल बोलायचं झालं तर समोर हॉटेल विनायक आहे. त्याच्यानंतर मुरुड मरीना म्हणून बीचच्या समोरच एकदम हॉटेल आहे, जे तुम्हाला अराउंड 2000च्या आसपास पर डे रूम मिळून जाते. आणि बाकी थोडी अजून रिजनेबल हॉटेल बीचच्या समोर तुला मिळून जातील. थोडं हायर साईडला तुम्हाला जर स्टे करायचं असेल, थोडंसं 3-4 हजार रुपये पर नाईट, तर गोल्डन स्वान म्हणून एक स्टार्टिंगलाच हॉटेल लागतं, तिथे तुम्ही स्टे करू शकता. आणि अजून बरेच आहेत त्या एरियामध्ये. हां, म्हणजे अजून बरेच आहेत. सो तुम्हाला 2000 ते 5000च्या रेंजमध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत मुरुडवरती. आणि जर ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं, तुम्हाला फूडबद्दल स्पेसिफिकली सी फूड खायचं असेल तर नंदाई खानावर तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि देन पाटील खानावर तर आहेच. आणि तुम्हाला ड्रिंक्समध्ये पण इंटरेस्टेड असाल तर गुरुप्रसाद वन अँड ओनली ऑप्शन इथे अवेलेबल आहे. ते तुम्ही फ्रेंड्स सोबत वगैरे जर तुम्ही आलात तर ड्रिंक्स एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. सो कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा. कमेंटमध्ये काहीही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी इन अ कमेंट सेक्शन. आय विल आन्सर यू फॉर शुअर. सो भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि लवकरच इंटरनॅशनल ट्रिपचा ब्लॉग येणार आहे तुमच्यासाठी. सो ते पण तुम्ही नक्की एन्जॉय करा. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चीअर्स टू लाईफ. बाय.